बकासूर, अहंकार असे, म्हणजे प्रत्येक नावाचं एक वेगवेगळं महत्व आहे. राईट. डोमड्रोलोशन म्हणजे जे आपल्याला काहीच धुरकट दिसणं, बरोबर. रियालिटी मध्ये एक काय म्हणतात, एक ब्लाइंड स्पॉट असणं. आपण फक्त चालतोय आणि वी डोंट नो एनिथिंग. राईट. आता इथे जे जुनी लोक आहेत त्यांना एक अंदाज येईल. हे आपण सगळं, की आपण जे सप्तशतीच्या पाठामध्ये काय असतो मिनिंग, ऍक्च्युली लास्ट टाइम आपण तेच जाणून घेतले की सप्तशतीच्या पाठामध्ये जे काय दिलेलं आहे ते ऍक्च्युअल मध्ये आपल्या लाईफ मध्ये हे करण्यासाठी आहे, जे महेश पाद्यांनी आता सांगितलंय. सो म्हणून ते कदाचित मागच्या आपल्या साधनेत नव्हते आपल्या बरोबर आणि आता आहेत. राईट. त्याच्या पुढे जाऊन अजून एक पॉइंट आहे नवरात्रीचा. राईट. महेशनी जे सांगितलं आहे ते एकदम एक्झॅक्ट सांगितलेलं आहे आणि हे आपण करतच आलेलो आहोत. बरोबर मानसित आहे की आपण हे लास्ट टाइम जाणून घेतलं होतं की अशा अशा प्रकारे. पण इथे सीझन चेंज आहे. प्रत्येक नवरात्र किंवा कोणताही सण बघा, सीझन चेंज मध्ये येतोय. बरोबर. तर त्या सीझन चेंज मध्ये बायोलॉजिकल आपल्या बॉडीमध्ये पण चेंजेस होत असतात एन्व्हायरमेंटमुळे. राईट. तर आपली तिथे इम्युनिटी डाऊन होत असते. तर त्या इम्युनिटीचा किंवा आपल्या एनर्जीचा रिसेट तो आपण इथे करत असतो. ओके. समजले महेश? हो. सो हम्म. तुम्हाला तुम्हाला जे माहितीये ते एकदम परफेक्ट आहे. हे आपण ऑलरेडी लास्ट नवरात्रीमध्ये केलेलं आहे. सो त्याच्याच नेक्स्ट स्टेप ही आहे की आपण आपल्या, म्हणजे ते तर आहेच की आपल्याला आपल्या निगेटिव्ह गोष्टींवर प्रभुत्व मिळवायचं असतं ऍक्च्युअल मध्ये. सप्तशती तेच सांगते. आणि त्याच्या पुढे जाऊन जर आपण सायन्स किंवा एक्झॅक्टली काय आहे अजून त्याचं खगोलीय किंवा सायंटिफिक किंवा बायोलॉजिकल, जर आपल्या शरीरावर सुद्धा काय उपयोग, काय फरक पडत आहेत या प्रत्येक सीझन्सला किंवा सणवाराला, तर त्याच्यासाठी आपण आज इथे किंवा हे नवरात्र आपलं त्याच्यामध्ये असणार आहे. मला जसं 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 गायडन्स येईल त्या त्या डेजला तसं तसं तुम्हाला माहिती दिली जाईल. ओके. तर आज सुरुवात करायची म्हणून आपल्याला इथे जी नेचर आहे, प्रकृती जी आहे ती आपल्याला इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटीवर आपला जर कंट्रोल नसेल तर आपल्याला आजारपण येतात. आता इथे बरेच लोक असतील की प्रत्येक सीझन चेंजला आजारी पडतात. सर्दी खोकला का असे ना सगळीकडेच चालू असतं. आता बघा आज सगळ्यांच्या आजूबाजूला सर्दी खोकला ताप चालू असतात. राईट. बरोबर बोलते मी? हो. तर हा जो, आणि मला कोणी पटकन बोललं जरी की मला आज बरं नाही वाटत आहे, त्याबरोबर तर माझं तेच उत्तर व्हायरल आहे, इट्स ओके. पण हेच, जर तुम्ही ह्या साधना वगैरे करताय याच्यातून तुम्ही अवेअरनेस मध्ये येत आहेत, जर तुमचा माइंड अवेअरनेस मध्ये येतो तर आपोआपच तुमचे चक्रास बॅलन्स होत आहेत, सगळ्या गोष्टी जशा होत आहेत, तर इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली तुमच्या शरीरामध्ये इतका बॅलन्स येतो की हे जे सगळे चेंजेस आहेत सीझनचे ते तुम्हाला काही फरक पडू शकतो नाही. ओके. कारण तुमची हळूहळू इम्युनिटी वाढत जाते. आता याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा लास्ट टाइम पण आम्ही डाएटवर थोडासा फोकस केला होता, छोट्या छोट्या गोष्टी आम्ही केल्या होत्या. राईट. लास्ट नवरात्रीमध्ये. तसंच यावेळेस पण आपण गोष्टी करणार आहोत. तर इथे आहे की ऊर्जेला रिसेट मिळण्यासाठी आपण फास्टिंग करतो. ओके. जी आपली ऊर्जा आहे आणि जी इम्युनिटी आपली खराब होते त्याचा रिसेट करण्यासाठी आपण काय करतो, फास्टिंग करतो. तर हे सगळ्यांना माहितीच नाहीये. आता फास्टिंग म्हटलं की राजगिऱ्याच्या पुऱ्याच करतायत, साबुदाण्याच्या हेच करतायत. राईट. अशा सगळ्या गोष्टी नवीन नवीन आपल्या होतात. मग नवरात्रीच्या आता तर युट्यूबवर सगळं तेच चालू असेल की फास्टिंगचं काय आपण वेगळे वेगळे प्रकार बनवू शकतो. पण हीच ती वेळ आहे की जेव्हा आपल्या शरीराला शांतता द्यायची आहे, आपल्याला ग्राउंडिंग करायची आहे, स्टेबिलिटी द्यायची आहे आणि सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीचा उपयोग करून आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स आणायचा आहे. ओके. मी काही चुकीचं बोलते महेश, अश्विनी ताई? नाही. ओके. एक दोन दिवस जरा मी यांच्याशी जास्त बोलेन कारण तुमच्याशी मी फॅमिलियर झाली आता. ओके. सो जसे जसे आपले ऋतू बदलतात तसे तशी आपली इम्युनिटी खराब होत असते आणि त्या इम्युनिटीला सुद्धा एक आपल्याला
चेंज हवा असतो, की आपल्याला काही गोष्टी आपल्या डेली रुटीन मधून, डाएट मधून आपल्याला काही गोष्टी अशा करायच्या असतात की जेणेकरून आपल्या बॉडीचा रिसेट आपल्याला मिळेल आणि आपली इम्युनिटी आपण वाढवू शकतो. कारण आपण जर खातो आहे आणि त्याचबरोबर आपोआपच आपण जर कमी खातोय किंवा आपण जर पाळतोय, फास्टिंग वगैरे जर व्यवस्थित करतोय, म्हणजे हलकं फुलकं खातोय, तर आपली एनर्जी आपोआपच वरती फ्लो व्हायला सुरुवात होते. म्हणजे पोटात न राहता तिला पोटात मध्येच सगळं तुमचं डायजेशन करायचं म्हटल्यावर पोटामध्येच तिला राहायला लागणार, राईट? तर ती पोटामध्ये न राहता ती आपल्या थर्ड आय कडे किंवा आपल्या ब्रेनकडे व्हायला सुरुवात होते. हे एकदम बेसिक मी सांगितलेलं आहे, ज्याच्याने मला आज सुरुवात करायची. तर आपण हे थोडं थोडं रोज डिस्कस करूया. ओके, ठीक आहे. सायंटिफिक फाउंडेशन मध्ये मी तेच बोलली की आपल्याला हाय रिस्क ऑफ कोल्ड, फ्लू आणि अलर्जीज असतात. नंतर गट बॅक्टेरिया जो आहे, गट मायक्रोबियम जो असतात, ते खराब झालेले असतात आणि डायजेशन आपली वीक झालेलं असतं. आता ही सायकल आहे. गट बॅक्टेरिया खराब होतं, म्हणून डायजेशन खराब होतं, आणि म्हणून आपली इम्युनिटी लो होते. ठीक आहे. आता इथे कोणते कोणते चक्र इन्व्हॉल्व्ह झालेत? थर्ड आय दुर्गा रेखीचे सगळे स्टुडंट आहेत. कोणते कोणते चक्र इन्व्हॉल्व्ह झाले तिथे? गट बॅक्टेरिया म्हणजे आपलं राईट. चक्र. सॅक्रल आणि सोलार चक्र, सोलार राईट? प्लेक्सस. हो. सोलार प्लेक्सेस, देन डायजेशनमुळे ते सोलार प्लेक्सेस, सोलार प्लेक्सस. आणि लो इम्युनिटी मध्ये हार्ट चक्र. हार्ट. आता जर एवढे इम्युनिटी कुठे असते आपली? थॅलॅमस, थायमस ग्लँड, राईट? सॉरी, थॅलॅमस नाही, थायमस ग्लँड जी इथे असते, जे हार्ट चक्रामध्ये येते. ओके महेश, मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना थायमस हो ग्लँड, हो. कारण ते प्रत्येकाच्या वेळेला येत नाही. सो ही जी थायमस ग्लँड आहे, ही इम्युनिटीचं काम देते. सो आहे, सगळ्या चक्रा इन्क्लूड झालेत ऑलरेडी, आणि हेच सगळं प्रत्येक सणवाराला होत असतं. आणि जर आपलं पोट आपण क्लीन केलं, टॉक्सिक टॉक्सिन टॉक्सिक एलिमेंट्स आपल्या शरीराबाहेर पडले, तर डिटॉक्स झाली आपली बॉडी, तर आपोआपच आपली एनर्जी जी आहे ती क्लीन होते, चक्रा क्लीन झाल्यामुळे. ठीक आहे. आणि जी सगळी इम्युनिटी आहे आपली आणि स्टेबिलिटी आहे, ती कोणत्या चक्रामध्ये आहे? बोला बोला. कोणतं? मानसिकच आहे ना. कोणतं? हार्ट चक्र आणि याच्यातच आहे ना. रूट चक्रामध्ये स्टेबिलिटी. हा. स्टेबिलिटी रूट चक्र. सो जर तुमची स्टेबिलिटी म्हणजे हेल्थची स्टेबिलिटी सगळ्यात पहिले आपण कुठे बघतो? रूट चक्र. चक्रात. चक्र. जर तुमचं आता जर या तीन चक्रांनाच जर रूट चक्र जर हल्लं तुमचं, म्हणजे तुमच्या ज्या शारीरिक जर स्टेबिलिटी हल्ली आहे, तर ऑब्विस आहे तुमचे सगळ्या चक्रांमध्ये ते अफेक्ट होणार आहे. Okay? तर इम्युनिटी, रक्तामधून सुद्धा आपल्या ज्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात, त्याचं वाहत नाही. इन्फेक्शन झालं तुम्हाला, सगळ्या गोष्टी. दिसतच नाहीये इम्युनिटी, कॅमेरा. इम्युनिटी सुद्धा तुमची तिथे काउंट होते. ठीक आहे. कारण आपलं रक्त जे आहे, रक्त हे आपलं रूट चक्रात येतं, आणि रक्त रूट चक्रात येत असल्यामुळे त्याच्यामध्ये जो ऑक्सिजनचा प्रवाह असतो, त्याच्यामुळे सुद्धा आपलं इम्युनिटी आणि स्टेबिलिटी रूट चक्रात येते. तर आता तुम्हाला जेव्हा केसेस तुम्ही सॉल्व्ह करत असाल, तेव्हा हे पण लक्षात ठेवा. ओके. मा शैलपुत्रीचं सांगते थोडस. हो. मा शैलपुत्री ही हिमालयाची मुलगी आहे. आपण लास्ट टाइम हे डिस्कस केलं होतं, आणि जे नवीन आले त्यांनाही माहितीच असणार आहे. बट स्टील माझं काम आहे, आज फर्स्ट डे आहे तर. मा शैलपुत्री ही जी हिमालयाची पुत्री आहे असं म्हटलं जातं, तर ती जी हिमालयाची पुत्री आहे, तर हिमालय म्हणजे काय दर्शवतोय? अर्थ एलिमेंट, राईट? बॅकग्राऊंड नॉईज खूप येतोय का? मला जागा बदलायला लागेल नाही तर. नाही येत. नाही अजून. ठीक आहे. स्टेबिलिटी, फर्मनेस, राईट? माउंटन लाईक, त्यांच्यामध्ये माउंटन किंवा अर्थ मध्ये जी काही
स्टेबिलिटी असते ती सेम स्टेबिलिटी दर्शवली जाते. मा शैलपुत्री जसं मी आधी फोटो दाखवला होता, आता नाही दिसत आहे ना तुम्हाला? हं. या फोटो बघितलाय ना सगळ्यांनी पण हो. मा शैलपुत्रीचा? ठीक आहे, मी याच्यामध्ये पण टाकेन. मी माझा अजून इमेज तयार केलेली नाहीये. जे मी माझं नेहमी बनवते तसं मी देते. माझा बॅकग्राऊंड नॉईज येतोय? नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, असू दे. मी म्यूट करते त्यांना. आणि रीमा, मी तुला को होस्ट बनवते. ओके. बुलवर बसलेली आहे म्हणजे बैलावर बसलेली आपल्याला आता दिसते. बैल सुद्धा कुठे असतो? शेतात, राईट? अर्थ. त्याची सुद्धा जे कनेक्शन जे आहे ते सुद्धा कुठे आहे? अर्थ. अर्थ. सो स्ट्रेंथ आणि पेशन्स. बैल आपण कधीही त्याच्याकडे किती ताकद आहे, किती कामं करतात ते अशा याच्याने बघतो तो. सो स्ट्रेंथ आणि पेशन्स दर्शवतं. मी बाकीच्या गोष्टींमध्ये यावेळेस जाणार नाहीये की एक्झॅक्टली बैलाचा काय मिनिंग आहे. ज्या आपल्या स्पिरिच्युअल वेने आपण जे लास्ट टाइम शिकलेलो आहोत, राईट? जर तुम्हाला तसं हवं असेल तर मी उद्यापासून तशी तयारी करीन, जर कोणाला हवं असेल तर. पण मला असं वाटतं इथे महेश आहेत, ते ऑलरेडी या सगळ्या गोष्टीतून गेलेले आहेत. म्हणून मी जसा यावेळेचा माझा जो फॉर्मॅट आहे त्यामध्येच सांगते, राईट? तर लास्ट टाइम आपण जे शिकलो होतो की बैल म्हणजे काय दर्शवतो स्पिरिच्युअल याच्यामध्ये, हा प्रकार आपण बघितला होता. कारण ते कैलासावर राहतात, ते महादेवांचे वाहन आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या रिलेट केल्या होत्या. पण ह्यावेळेस आपल्याला थोडंसं स्पिरिच्युअल, सायंटिफिक बॅकग्राऊंड अशा दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्स करून करायच्या. तर आपण बैल काय रिप्रेझेंट करतो, तर तो स्ट्रेंथ आणि पेशन्स रिप्रेझेंट करतो. ओके. तर देवी सुद्धा आपल्याला तेच दाखवते. त्रिशूळ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, त्रिशूळ काय सिम्बलाइज करतं? आपल्यामध्ये 3 नाड्या असतात, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, राईट? तर त्या 3 नाड्यांचा बॅलन्स म्हणजेच त्रिशूळ असतं. जसं महादेवांकडे असतं तसं देवीकडे दाखवलेलं आहे. तर तिच्या तिन्ही नाड्या किंवा ज्या व्यक्तीच्या तीनही नाड्या बॅलन्स आहेत, ही गोष्ट सुद्धा दर्शवली जाते. लोटस आहे म्हणजे, आणि जर आपण स्पिरिच्युअली याच्यात बघायला गेलो तर डिस्ट्रक्शन ऑफ फिअर, प्युरिटी ऑफ बिगिनिंग्स. ओके. त्रिशूळ आणि लोटस. प्युरिटीची बिगिनिंग. कमळ कशात उगवतं? चिखलात. आणि त्रिशूळ डिस्ट्रक्शन करत. आपण आता मी कोणतीही केस करायला गेली आणि मला स्पिरिट दिसलं की पहिलं माझं त्रिशूळ ओपन असायचं, 3rd लेवल मधलं. काही बघायचं नाही निगेटिव्हिटी आहे की पॉझिटिव्हिटी आहे. ते काय झालं? डिस्ट्रक्शन ऑफ फिअर. मला भीती यायच्या आत मी त्रिशूळला ऍक्टिव्हेट करते आणि येस, आय एम जस्ट युझिंग इट, है ना? मला भीतीच वाटायला नको. ठीक आहे. थोडं आजच्या दिवस बॅकग्राऊंड नॉईज असेल तरीही प्लीज हे करा, कारण माझा आता सेटअपच चुकीच्या ठिकाणी आहे. ठीक आहे, ओके. आणि माझा ऍक्च्युली सुमंत पण करतो, सेशन्स करतो तो, पण आज त्याला बरं नाही वाटत आहे, त्याच्यामुळे तो झोपलाय. ओके.
ठीक आहे. सो अजून एक गोष्ट, आता जशी ती हिमालयाची पुत्री आहे तर ती अर्थ एलिमेंट दर्शवते सगळ्याच साईडने. जर आपण बैलाचाही विचार केला तरीही बैल सुद्धा आपल्याला स्ट्रेंथ अँड पेशन्स दाखवतोय. तो शेतात काम करतो किंवा जमिनीवर भूवरच काम असतं त्याचं, असा जर आपण सगळा मिनिंग घेतला तर ती कुठे येते? रूट चक्रावर, राईट. म्हणून आपण तिला रूट चक्रावर स्थापना करतो. लास्ट टाइमही आपण केलेली आहे. तर आजचे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी स्थापना म्हणजे काय, आपण तिला इन्व्होक करतो, मा शैलपुत्रीला, आणि तिचे आपल्या चक्रावर स्थापन हो ही रिक्वेस्ट करतो. ठीक आहे. सगळ्यात आधी गणपतीचा ज्यांना कोणाला मंत्र येतो, साधना आपली जसं मेडिटेशन सुरू होईल तेव्हाची गोष्ट आहे. जसं तुम्ही गणपतीचं नाव घ्या, आज सुरुवात होतीये तर गणपतीचा कोणताही मंत्र बोला. ठीक आहे. 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, जसा तुमचा मंत्र जर एकाक्षरी असेल तर 11 वेळा म्हटलात तरी चालेल, 21 वेळा म्हटलात तरी चालेल. ही सुरुवात करा. आणि त्याच्यानंतर, कारण गणपतीला आवाहन केल्याशिवाय आपण काहीच करू शकत, मी इकडून करण्याचं आहे, तुम्ही थोडासा मंत्रजप करा. ठीक आहे. आणि रूट चक्रावर आपल्याला पहिले गणपती. ओके. सो त्यानंतर आपण मा म्हणजे मी इन्व्होक करणार माला, आणि मग आपण त्याच्यावर एनर्जी कॉल. इथे मंत्र वगैरे काही नसतात. सगळ्यात पहिले म्हणजे मी मंत्र, कारण सगळेच लोक मंत्र करतात, मंत्र्यांचे मिनिंग सुद्धा आजकाल सगळं अवेलेबल आहे युट्यूबवर. तर मी थोडस वेगळ्या पद्धतीने नेते, जसा मला गायडन्स येतो. ऍक्च्युली हे माझे सगळे गोष्टी ज्या असतात गायडन्सने असतात, आणि म्हणूनच माझ्या खूप एंड मोमेंटला पोहोचतात. हा गायडन्स मला आला होता, पण मला ते घेऊ की नको सेशन ह्यावेळेस डायसी होतं थोडं माझं. मग काल जेव्हा मी बघितलं की नाही आहेत, तर मी पुन्हा कॉल घेतला की करायला हवाय की नकोय. तर होते 3-4 जणी, स्वतःहूनच विचारलं म्हटल्यावर मग मी कॉल घेतला की घेऊ का मी, मला तुम्ही अजून अप्रुव्हल दिलेलं नाहीये. तर इट वॉज लाईक की घे, ज्यांना करायचं त्यांना तरी नको सोडू असं. 4-5 जण तर 4-5 जण, पण ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी घे म्हणून. तर त्यामध्ये हे माझं जे आहे याच्यामध्ये माइंड कंट्रोल प्रॅक्टिसेस ज्यांनी लास्ट टाइम मिस केल्या होत्या त्यांच्यासाठी आपण ठेवलेल्या आहेत पुन्हा, राईट. तर माइंड कंट्रोल प्रॅक्टिस मध्ये आपल्याला आज जर साखर सोडता आली तर खूप चांगलं होईल. ठीक आहे. सगळ्यात पहिला दिवस आहे आजचा. कठीण वाटत असेल तर त्यांनी हात वर करावा. तुमच्याबरोबर मी पण करते हं. महेश, तेजश्री. ज्यांना कठीण वाटतं त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट रूल, नो मीन्स नो. स्वयंपाकातली चालेल का विदाउट पण? शुगर चहा. सॉरी. चहा विदाउट शुगर. येस, चहा विदाउट शुगर मला पण घ्यायचंय. अँड दिस स्वयंपाकामध्ये इज, वापरतो ना, स्वयंपाकातली चालेल का नाही चालणार? नाही चालणार. उपवासच करायचा आहे तुम्हाला. जे स्वयंपाकात वापरताय त्यांनी उपवासच करायचा आहे. माणसं सगळी खातील ना. काय? आवाज नाही आला पूर्ण 9 तुमचा. दिवस उपवास करायचा आहे का? नाही तो नाही, जे तुझा प्रश्न उपवास, आहे, तो प्रत्येकाचा हा प्रश्न आहे. तेच. मा- पण जर माझा 9 दिवस कडक उपवास असतो, त्यामुळे जर मी ती साखर सोडली तर 9 दिवसात माझी एनर्जी लेवल फुल डाऊन नाही, असं होईल. काही नाही होणार. कारण की काही मी नाही होणार. बाकीच मी मी बाकी काहीच खात नाही, त्यामुळे मी ग्रेट. नो चला. नो कम त्यामुळे चहा कॉफी ऍटलीस्ट नाही सोडू शकत. सो फर्स्ट, दिस इज व्हॉट माइंड कंट्रोल इज. ठीक आहे. तर तुम्ही काहीही मी एक नवरात्र असं केलेलं आहे, माझी तब्येत बघता सगळ्यांना कळत असेल की मी फूडी आहे, मला जेव्हा हवं तेव्हा मी खाते, मी विचार नाही करत, अशामधली व्यक्ती असूनही माझं ऍक्च्युली हे नवरात्रीचे सेशन्सच अशा याच्यामुळे सुरू झाले की मला खूप गोष्टी काही मिळाल्या त्यावेळेस. ते नवरात्र माझं असं होतं, मी दिवसाला फक्त एक फळ खात होती, बस. तेही देवी समोर जेव्हा ठेवीन तेव्हा. आता आमच्या घरामध्ये असं आहे की सासू सासरे आहेत, मग त्यांच्या पूजा चालतील, त्यांचं सगळं चालेल. मग मी माझ्या वेळेप्रमाणे कधी कधी मी 4 वाजता पण पाठ करायचे, म्हणजे असं माझं काही फिक्स नव्हतं. कारण मी तसं काही बोलून करत नाही, मी सकाळी उठूनच करीन, मी हेच करेन तसं. तर मी 4 वाजता बसते, तर 4 वाजता ठेवलेलं म्हणजे मी आधीच्या दिवशी जे फळ ठेवलेलं आहे ते मी आज खाते, देवीजवळ ठेवलं, राईट. दिवसभरात फक्त पाण्यावर आहे मी, चहा नाही, कॉफी नाही, काहीच नाही.
माझे 9 दिवस, ते जे 9 दिवस होते, मन एकदम स्ट्रॉंग होतं. मला हे करायचंच आहे. मला ना कधी डिझिनेस झालं, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी 10 वर्षापासून नवरात्रीचे उपवास करत होती. प्रत्येक नवरात्रीच्या उपवासात किंवा श्रावण महिन्याच्या 1 महिनाभराच्या उपवासानंतर मला सलाईन लावायला लागायची 1 दिवस. ठीक आहे, की झालंय माझं डाऊन झालेलं आहे सगळं. मला सलाईन लावायची गरज आहे. तर एक सलाईन मी घेऊन यायची. जास्त नाही, पण एक सलाईन तरी लागायची. प्रत्येक दरवर्षी असं व्हायचं. 2023च्या ऑक्टोबरमध्ये जे आपलं नवरात्र असतं, हेच शारदीय नवरात्र, त्याच्यामध्ये असं झालं की अचानक मला आतून इच्छा झाली. अचानक माझं ते संस्कृतमध्ये सप्तशती वाचणं झालं. तेव्हापासून माझ्या सगळ्या सुरुवात ऍक्च्युली जे आपण म्हणतो ना, त्या स्पिरिच्युअलिटीच्या लेवलला. जर तुम्हाला ती स्पिरिच्युअलिटीची लेवल गाठायची आहे, तर मनावर कंट्रोल करायचा आहे. महेशसाठी होतं हे खास. ओके. सो साखर ऍटलिस्ट मी म्हणेन 1 वेळचा चहा तरी टाळा किंवा विदाऊट शुगर घ्या. सकाळचा करू शकत असाल तर सकाळचा किंवा संध्याकाळचा, म्हणजे हाफ डे तुमच्यासाठी, हाफ डे. ठीक आहे, पण करा, ट्राय करा. केल्यानंतर आपल्याला कळतं नाही, हा आपल्या मनाचा खेळ आहे. यालाच हठयोग, आपण हा हठयोग असा वापरतोय. हा सगळा मनाचा खेळ आहे. मी जर ठरवलं तर मला काहीही त्रास होत नाही. आता याच्यावर माझं लेक्चर सुरू होऊन जाईल परत. सो आय एम नॉट डुईंग इट. ओके महेश, तुम्हाला खास तुमच्यासाठी आहे, कारण फर्स्ट डे आहे तुम्हाला आणि तुम्हाला वाटेल की ह्या जबरदस्ती करतात. शुगर आजच्या दिवस टाळायचे. ओके. जर तुम्ही काहीच नाही खाते, तर चहा 1 वेळचा तुम्ही टाळूच शकता. माझ्या मते तुम्ही चहा कॉफीवरच राहत असणार. माझे पण सगळे उपवास तसेच असायचे. चहा, कॉफी, नॉर्मली कॉफी आणि एक फळ, दॅट्स इट. हा, ठीक आहे. तर तुम्ही फळ खाल्लं तर चालणार आहे. मी नॅचरल शुगरला मी काहीही बोलत नाही. ठीक आहे. ही जी वरून घ्यायची शुगर आहे ना, त्याचं. जर तुम्हाला खूप हेक्टिक वाटत असेल तर सकाळी घ्या, पण दुपारची पाळा. मला आणि सगळ्यांचा हवंय आम्ही शुगर पाळली आहे की नाही. आता आज आज किती जण आहेत आपण? 9, राईट. सो माझा पण तिथे यायलाच हवंय, मी शुगरचं पाळू शकले की नाही. राईट. किती वेळ पाळू शकला आहात? म्हणजे आता सकाळपासून कोणीतरी प्लॅनिंग करेल की कल्याणी सांगितलं ना, आम्ही 4-5 तास, म्हणजे आता जेवढा वेळ होईल तेवढा वेळ. मग आजच्या ह्या 5:30 वाजेनंतर आपण इथून लिव्ह केल्यानंतर किती तासापर्यंत आपण कंट्रोल करू शकलोय, हे पण तुम्ही टाकायचंय मग. ठीक आहे. ह्याच्यावर आपल्याला एंडला काहीतरी डिसिजन्स मिळतील आपल्या स्वतःसाठीच, की आपण कितपत कुठल्या लेवलला पोहोचू शकतो. आपल्या मनावर आपण किती कंट्रोल ठेवू शकतो. ओके. ओके महेश, थंब दाखवलं ओके. तरी चालेल. थँक्यू सो मच. नवीन असलं की मला थोडस हे घ्यायला हवेत ना, अप्रुव्हल्स. नाही तर उद्यापासून येणार नाही. राईट. ठीक आहे. आपण याच्यामध्ये आसन प्राणायाम पण करणार आहोत. ठीक आहे. तर मला असं वाटतंय आपण लम उच्चार करूया. ठीक आहे. लम माहितीच आहे सगळ्यांना, बीजमंत्र आहे रूट चक्राचा. तर स्टार्टिंगला आपण काय करायचं, काय काय आपल्याला हे करताना, मेडिटेशन करताना तुम्हाला काय काय फॉलो करायचं ते सांगते. एक तर आपल्याला सगळ्यात पहिले अनुलोम विलोम करायचंय. ओके. अनुलोम विलोम सगळ्यांना येतो? अश्विनी ताई? नाही. ठीक आहे. अनुलोम विलोम रीमा दाखवेल. रीमा छान करते. ठीक आहे. ओके. अनुलोम विलोम करायचं आहे. अनुलोम विलोम नंतर आपल्याला डीप ब्रिदिंग करायची आहे. डीप ब्रिदिंग म्हणजे तुम्ही रूट चक्रापर्यंत. आता रूट चक्र अश्विनी ताईला माहितीये, तुम्ही सगळे दुर्गा हो. रेकीचे स्टुडंट आहात म्हणून मी सगळं काही सांगत नाही, एकदम बेसिक. तर रूट चक्रापर्यंत तुम्हाला श्वास न्यायचा ट्राय करायचा. आणि ही प्रॅक्टिस रोज 5 मिनिटं तरी करायची. ऍटलिस्ट नवरात्रीत तरी करा. कंटिन्यू केलीत तर अजून चांगलं. कारण रूट चक्रापर्यंत श्वास न्यायचा आपण कधीही प्रॅक्टिस करत नाही. ठीक आहे. त्याच्यात वायू प्रकार असतात, 5 मेन वायू असतात. अपान वायू, समान वायू, ठीक आहे, प्राणवायू आपला हार्ट चक्रात असतो. तर ह्या सगळ्या वायूंवर आपण एकदा काम करणार आहोत. एखादं सेशन घेऊया नंतर, जेव्हा कधी मला गायडन्स येईल त्याप्रमाणे. पण यावेळेस आपण रूट चक्र स्टार्टिंगलाच 21 दिवस तरी, जर कोणी इच्छा ठेवत असेल की आम्हाला आमचं रूट चक्र स्टेबिलिटी मध्ये आणायचं आहे,
तर ही गोष्ट करायची आहे. रोज 5 मिनिटं श्वास, एक अनुलोम विलोम करायचंय 7 वेळा 11 वेळा असे. आणि त्याच्यानंतर डीप ब्रिदिंग करायची आहे, जी तुम्ही ऑब्झर्व करताय की ते तुमच्या रूट चक्रापर्यंत पोहोचतोय. तो तुमचा श्वास जे डीप इनहेल करताय ते तिथपर्यंत पोहोचतंय. रोज करून बघा, तुम्हाला जाणवेल की तुमच्या शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर तुमचे फायनान्सेस म्हणा, रिलेशनशिप म्हणा, याच्यामध्ये काहीतरी बदल तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. तो का जाणवेल? कारण तुमच्या हेल्थमध्ये फरक झालेला असेल. ओके. आणि ज्यांना गुडघ्याचे त्रास आहेत, ज्यांना पायाचे विकार आहेत, नसांचे त्रास आहेत, नर्वस सिस्टीमचा त्रास आहे, या सगळ्यांनी तर रूट चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. आता जसं वय झालेलं आहे, काकूंचं सुद्धा, आत्या आहेत, मुग्धा काकू आहेत, तर वय झालं तर तुम्हाला आता मेन तर तेच त्रास लागणार आहेत. राईट. मग हे श्वासाचे प्रकार जर आपण रोज करत राहिलो ना, तर त्याच्याने डीप इनहेल करून ऑब्झर्व करायचं रूट चक्रावर, तर तुमचा ते त्रास हळूहळू हळूहळू कमी होतात. त्याच्याबरोबर आपण हिलिंग घेतोच आहे, आपले रोजचे कामं करतोच आहे दुर्गा रेड्डीची, right? त्यासाठी. ठीक. नंतर डीप इनहेल एक्सेल झाल्यानंतर तुम्हाला 7 वेळा लम म्हणायचं. तुमचं तुम्हाला स्वतःला करायचं. ठीक आहे. मी प्रोसेस सांगते आहे, मी तुम्हाला फक्त आठवण करून देईल. डीप इनहेल एक्सेल करा, तर तेव्हा तुम्हाला तुमच्या रूट चक्रावर श्वास न्यायचा आहे. नंतर मी बोलेन की लमचा उच्चार करा, तर लमचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, डीप इनहेल करायचा आहे, आणि तो श्वास सोडताना जसं आपण ओमचा उच्चार करतो तसं करायचं. राईट. अश्विनीताई माहिती आहे ना? हो. ठीक आहे. तर तो उच्चार कसा असतो? लम. तर तो म जो आहे ना, त्याला आपल्या रूट चक्रावर मिळतंय का? आता नवीन नवीन तुम्हाला लगेच जाणवणार नाहीये, आपल्याला सवय नसते एवढ्या डीप याच्यात. तर मी हे नाही म्हणत आहे आजच तुम्हाला व्हायला हवं. जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर 5-6 दिवसांनी तुम्हाला बारीक सेन्सेशन जाणवायला सुरुवात होते, जेव्हा तुम्ही तो म म म्हणतायत ते. ठीक आहे. ओके. आणि केलं तर खूपच चांगलं होईल अश्विनीताई, तुझ्यासाठी सुद्धा. ठीक ओके. आहे. आता जर तुझा त्रास चालू आहे त्याला सुद्धा ते मदतच करणार आहे इन्शुरन्स. आणि हठयोगामध्ये आपल्याला साखरच आज सोडायची आहे. मला दुसरा काही गायडन्स येत नाहीये, आय एम सॉरी. ठीक आहे. तर आज आपण साखरच सोडूया. उद्या मी दुसरं काहीतरी घेऊन येईन. ठीक आहे. आणि हा बोला. साखर म्हणजे आता जसं नॅचरल फळातली साखर चालेल सांगितलं, हा तसं आता रताळ आहे किंवा अशा ह्याच्यातून जी काही साखर जाईल ती चालणार आहे वरून ना, नाही त्याचं घालणार, काय वरून वरून नाही नाही घालणार. घालायची ना? हा, ठीक आहे. तर हे आपले फास्ट असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. कधीतरी मी हेच सांगेन की आज स्प्राउट्सच खा. आता महेश काही खातच नाहीयेत, तर त्यांचा काही प्रश्नच नाहीये ते. राईट. जी लोक जेवणारी आहेत तर त्यांनी आज हेच खा, जे ज्याप्रमाणे माझाही गायडन्स उपास येईल ते मी असतो. गायडन्सवर ठेवलंय. माझेही उपास असतात 9 दिवसाचे. हा, बट तुम्ही काहीतरी खात असाल ना त्याच्यात. हो. हो. हा. खाते. हं. हा. फक्त स्प्राउट्स नवीन नाही नवीन त्यावेळेस रेसिपी, खात मी. नवीन नवीन रेसिपी पण करत असाल ना? नाही नाही. राजगिरा लाडू मॅक्झिमम असतात. ओके. गुड. त्याच्यामध्ये राजगिरा नुसता खाल्ला तर चालेल, हम्म. कधीतरी मिठाचं देईन तेव्हा बघूया. ओके. हा. यंत्र प्रॅक्टिस मध्ये ना, ऍक्च्युली ह्या वेळेस जे मला गायडन्स हा जो आलेला आहे, यंत्र ऍक्च्युली कसे तयार होतात हे सगळं शिकवायचं आहे. तर मी आजच्या फर्स्ट डेला ते सगळं काही करणार नाहीये. फक्त मी आज श्री दुर्गा यंत्र जे असतं, महेश यांना माहिती असेल, तर ते दुर्गा यंत्र मी आज स्थापन करणार आहे. आणि मग ते दुर्गा यंत्र तुम्हाला एक्झॅक्टली शिकवणार आहे. त्याच्यानंतर आपण श्रीयंत्र, जर आपल्याला अलाव केलंच की श्रीयंत्र, कारण खूप वास्ट आहे. इफ एनर्जीज अलाव मी की श्रीयंत्र मी एक्सप्लेन करते आहे, तर मी श्रीयंत्र सुद्धा एक्सप्लेन करेन. एक्झॅक्टली 1-2 यंत्र जरी एक्सप्लेन केले ना, तर तुम्हाला ऍक्च्युली यंत्र हा म्हणून एक वेगळा सब्जेक्टच आजकाल शिकवला जातो. जर तुम्ही बघितले असतील, ऍड येतात इन्स्टावर, फेसबुकवर, ते यंत्राचे कोर्सेस आहेत आता वेगळे वेगळे. पण मला हा गायडन्स मागच्या वर्षीच आला होता की मला जर कोणाला शिकवायचं आहे तर मी यंत्र आपले याच्यामध्येच, तर आपण यंत्र स्थापन करणार आहोत. रोज
ते दुर्गा यंत्र किंवा जर मला श्रीयंत्राचं आलं तर रोज मी तुमच्या त्या चक्रावर गुरुजींना रिक्वेस्ट करणार की त्या चक्रांवर प्रत्येक पर्टिक्युलर चक्रावर त्यांच्या स्थापन करा. ठीक आहे. तर ते जे यंत्र आपण करतोय, आज आपण जसं श्री दुर्गा यंत्र करणार आहोत, तर तसं जर मला कधी श्री यंत्राचं आलं तर मोस्ट प्रोबॅबली मी अष्टमीला इन्व्होक करणार आहे की सॉरी श्री यंत्रासाठी. तर तोपर्यंत जर आपले दोन्ही एक्सप्लेन झालेले असतील तर वेल अँड गुड, कारण आपल्या ह्या अर्धा तासात आपल्याला करायचंय. तर कुठे मला वाटतंय की मी हे आज स्किप करू शकते आणि ते एक्सप्लेन करते, तर तसं मी टाइम मॅनेज करून करेन, कारण आपल्याला पहाटेच संपवायचं असेल. दुर्गा यंत्र कुठल्या चक्रावर असतं स्थापन नाही, होणार आहे? आपण जसं आपलं आज आज आपलं कोणतं चक्र आहे? श्री दुर्गा यंत्र, रूट चक्र. रूट, राईट. तर रूट हम्म, चक्रावर आज आपण इन्व्होक करणार आहोत दुर्गा यंत्र स्थापन दुर्गा करून यंत्र. द्या म्हणून. ठीक आहे. तर तुमचं रूट चक्र तर आहेच, त्याच्या बरोबर आपण ते स्थापन केल्यामुळे फायदा काय होतो की त्या एनर्जीज आपल्या कनेक्ट होतात. आता स्थापन करणं म्हणजे काय डायरेक्ट आपण तिथे हे करतोय का? तर तिथे नाही, मी आपल्या म्हणजे रूट चक्राच्या एनर्जीजला आपण त्या बॅलन्स करा. यंत्राच्या एनर्जीज बरोबर कनेक्ट करतोय. आता त्या यंत्रात सुद्धा त्याच शक्ती आहेत, दुर्गा देवीचीच शक्ती आहे. तर आपण दुर्गा मातेलाच इन्व्होक करतोय की तुझी इथे एक शक्ती स्थापन होते. त्याचबरोबर आपण मा शैलपुत्रीला सुद्धा आव्हान करत आहोत, कारण ती रूट चक्राशीच रिलेटेड आहे. जसे आपण काही पॉइंट्स बघितले की ती हिमालयाची पुत्री आहे आणि ती काय शो करते, तिच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्थापना तिची आपण आज रूट चक्रावर करणार आहोत. आणि त्याचमुळे तिच्यामध्ये जसा काही बॅलन्स आहे, जो काही बॅलन्स ती घेऊन आहे, तो सगळा बॅलन्स आपल्या सर्वांच्याही रूट चक्रावर आलेला आहे, अशी आपण प्रार्थना करणार. तर तुम्ही फक्त बसायचं आहे. तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्याच करायच्या आहेत. बाकी सगळं मी करणार. इन्व्होक करण्यापासून सगळं. तुम्हाला जर असं वाटतंय की मला हा मंत्र म्हणायचा आहे, तर मंत्र सांगते, ओम ऐम ह्रीम क्लीम शैलपुत्रे नमः. नाही म्हटलात तर खूप चांगलं आहे, तुम्हाला एक माहिती म्हणून मी ग्रुपमध्ये टाकून देईन. ठीक आहे. मी ऍक्च्युली मंत्राच्या मागे जात नाही, कारण मंत्राची एनर्जी कोणाला कशी काम करते, कोण किती निगेटिव्हिटी मध्ये आहे किंवा काय आहे, त्याप्रमाणे आपण त्या गोष्टींमध्ये कारण सगळेच मंत्रजाप करणारे असतात असं नाही. ठीक आहे. ओके. तर आपण मेडिटेशनला बसूया. आज जे स्टार्टिंग आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण काही ना काहीतरी नवीन नवीन रोज ऍड करणार आहोत. ओके. आणि हो, यावेळेस सगळ्यांना ब्रेसलेट पाठवणार आहे मी, अकॉर्डिंग टू गायडन्स. तर ज्याच्या नशिबाचे ब्रेसलेट पुष्कळ आहेत आपल्याकडे, गुरुजींनीच प्रोग्राम केलेले आहेत ते. सो त्या सगळ्या ब्रेसलेटमध्ये म्हणजे मला गायडन्सच हा आला होता की ब्रेसलेट दे म्हणून. पुस्तकाचा विचार करत होती मी, पण पुस्तक नंतर, गुरुजींचं पुस्तक ऍक्च्युली लॉन्च झालेलं आहे, तर ते पुस्तक एक लॉन्चच्या याच्यात आपण म्हणतो ना की हेच देऊया ना सगळ्यांना, कारण खूप चांगली गोष्ट आहे ती. पुस्तक कोणाला आणि तेही स्पिरिच्युअलिटी मध्ये, तेही गुरुजींचे विचार काय आहेत. कारण जे तुम्ही अजून थर्ड आय नाही आहात, तर त्यांना अजून गुरुजींचे विचार माहिती नाहीये. तर पण तुम्हाला धार्मिकतेमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्ही त्या पाठवर आहात, तर म्हणून मी विचार करत होती, पण मला ब्रेसलेटच आलं, आय डोंट नो वाय. तर बुकचं कधीतरी नंतर करूया, येतात प्रश्न, तही करूया. कोणाला हवं असेल तर मला सांगू शकता, मी त्या ब्रेसलेट बरोबर बुक पाठवून दे, आहेत माझ्याकडे स्टॉक. तर कोणाला हवं असेल तर सांगा. ओके. सो ब्रेसलेट तुम्हाला चार्ज करून मिळेल. मला तुमचा ऍड्रेस लागेल, तर सगळ्यांनी आपले ऍड्रेस शेअर करून ठेवा. जर मला एकाच ठिकाणी पाठवायचं तर ते सांगून ठेवा. लास्ट टाइम माझं खूप लेट झालं होतं. लास्ट टाइम आपण श्रीयंत्र दिलं होतं सगळ्यांनाच, श्रीयंत्र चार्ज करून दिले होते, गुरुजींचे चार्जिंग आणि प्लस मी पण इथे पौर्णिमेला चार्जिंग केलं होतं. सो मिळालं असावंच कदाचित.
मंजिरी हा, काकूंना वगैरे. आत्यांचं मिळालं. राहिलंय तर आत्यांनी घ्यावं. ठीक आहे, तर आपण सुरू करूया मेडिटेशन. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे? अनुलोम अनुलोम विलोम करायचं. ब्रीदिंग करायचं, ब्रीदिंग, डीप ब्रीदिंग. तुम्हाला डीप ब्रिथिंग करायचं आहे. रूट चक्रावर ऑब्झर्वेशन ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला लमचा लम जप. अच्छा 7 वेळा करायचा आहे. तोही एक डीप ब्रीथ घ्यायचा आहे आणि लम ते कंटिन्यू करायचं 7 वेळा. काउंट करा. आणि ते झाल्यानंतर मग आपण सॉरी गणपतीला, हा एक मिनिट, गणपतीला आपण आवाहन म्हणजे आपण एखादा मंत्र म्हणणार आहोत जो तुम्हाला माहिती आहे तो. ठीक आहे, त्या मंत्राच्या जापानंतर आपण देवी शैलपुत्री, हे मा शैलपुत्री, आम्ही तुझं आवाहन करतो जर तुम्हाला म्हणायची इच्छा असेल तर. अदरवाईज हे सगळं काम मी तुमच्यासाठी करणार आहे. ऑब्झर्वेशन तुमचं रूट चक्रावर राहील, कॉन्सन्ट्रेशन थर्ड आहे. ओके, काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये, याच्या रिलेटेड? डीप ब्रिदिंग करायचंय ते किती वेळा करायचंय रूट चक्रापर्यंत? 7 किंवा 11. ठीक. काहींचं कदाचित डीप ब्रिथिंग असेल ते थोडस स्पीड मध्ये असेल तर त्यांनी 11 करा. कारण स्पीड मध्ये का तर ते थोडंही होल्ड नाही करू शकणार, म्हणजे एकदम लेंथ मध्ये नाही घेऊ शकणार. तर मग ऍटलीस्ट जेवढे घेतात ते, जेवढे जातात तुम्हाला ना, ते 11 तरी करा. जर एखाद्याला प्रॅक्टिस असेल तर ते 7 करू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे, की जाणवतंय तुम्हाला? मी ऑडिओ लावते. एकदा देवीचं तुम्हाला बघायचं आहे का फोटो? दाखवू पुन्हा? हो. मान हलवली तरी चालेल. हो, नाही, नाही, असा होय, असं नाहीये. काय करताय? सगळ्यांचे एकत्र फोटो दाखवायला हवाय. हो. बघ ताई, मान्य हलवते. ओके, देवीकडे बघूनच तुम्हाला ती एक वेगळी एनर्जी येत असेल. मुक्ता काकू आहेत का? आहेत. सुरू करूया. आणि जोपर्यंत मी रिलॅक्स बोलत नाहीये तोपर्यंत कोणीही डोळे उघडू नका. डोळे उघडायच्या आधी मी 1-2 सांगेन, म्हणजे हात नमस्कार करू. हात रब करायचे आहेत, चेहऱ्यावर ठेवायचे आहेत, आणि त्या चेहऱ्यावर हात असतानाच डोळे उघडायचे आहेत. ओके, डायरेक्ट एनर्जी मला देऊ नका. नाहीतर 9 जणांची एनर्जी बघा माझी किती स्ट्रॉंग होईल. राईट, तुमची एनर्जी तुमच्यामध्येच घ्या परत. का तर तुम्ही डोळे उघडताय तर ती सगळी एनर्जी जी आहे तुमच्या हातामध्ये येते. पुन्हा तुमचे हात रिसेप्टिव्ह आहेत, ते सगळ्या गोष्टी पुन्हा तुमच्याच बॉडीमध्ये देत आहेत. ठीक आहे, ओके, स्टार्ट करा तुम्ही. मंजिरी काकू रिलॅक्स. मानसी ताई रिलॅक्स. रीमा, रीमा रिलॅक्स. रीमा रिलॅक्स. ठीक आहे, तोपर्यंत एनर्जी फील झाली का? हो, नाही? हो, झाली. झाली. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, मग मी त्यांना स्पॉटलाइटवर घेते. त्रास होतोय किंवा काही बोलायचं आहे, एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तर बोलू शकतो.
येस. ताई, कसं वाटलं? फील झाली एनर्जी? हो, मला पायांमध्ये अजून पण व्हायब्रेशन्स असे पूर्ण कमरेच्या खाली होत आहे. ठीक आहे. शांत वाटलं खूप. हा, मेन मोटो तो आहे की हे जे मेडिटेशन आपण करतो त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, राईट? हा. हा, हे जे व्हायब्रेशन्स वगैरे जे फील होतात ते कमी झालं की तुम्हाला तुमचं फ्रेश फील व्हायला सुरुवात होईल. ओके. मला आज अचानक असा गायडन्स आला की आज देवीला केवड्याचं पान हवंय. गुड. वहा मग. म्हणजे पूर्णपणे हे आउट ऑफ द ब्ल्यू होतं. हा. पण सतत माझ्या डोक्यात केवड्याचं पान एवढा एकच शब्द घोळत होता पूर्ण वेळ. गुड. तुला तो गायडन्स आलाय तर कर. कधीतरी बोललं गेलेलं असतं किंवा काहीही असतं, व्हॉट हम्म. एव्हर जे काही असेल ते फॉलो करायचं असतं. आपण ज्या स्टेजला असतो तर आपल्याला गायडन्स येत असतो त्याप्रमाणे, है ना? सो गुड. ग्रेट. गायडन्स समजणंही महत्वाचं असतं. ओके, थँक्यू सो मच. येस, मंजिरी काकू तुम्ही बोला. तुम्ही पहिल्या मिनिटापासून हात वर करताय, बोला. पहिल्यांदा मला म्हणजे इथे असं सगळी एनर्जी जाणवत होती पायाला वगैरे. आणि पहिल्यांदा असं गजानन महाराजांची जी शाल घेऊन अशी बसतात त्याचं आउटलेट मला दिसलं. मे बी गुड. 2-3 कालपासून माझ्या डोक्यात ते घोळतंय म्हणून असेल, माहिती नाही. पण मला प्रत्यक्ष ते आउटलेट दिसलं फील आउट आहे गजानन जसं दिसेल महाराजांचं. एनर्जी. गुड. म्हणजे अक्षरशः म्हणजे ते झाल्यावर माझ्या अंगावर काटा आला. गुड इतकं गुड ते गुड. मला क्लिअर हे जाणवलं. खूप म्हणजे ते छान. बरोबर आहेत का काय माहिती नाही. आहेत पण आहेत ते. कालपासून मला त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं म्हणजे शेगावला जावं ही एक हम्म. हे झालंय. आणि हम्म. यांनी पण मला सांगतायत की चल जाऊया जाऊया जाऊया. हम्म. आणि मला ते आज तसे दिसले की ते नॉर्मल नाही दिसले. हम्म. शाल घेऊन बसतात ना, असं एक हा, साइडने त्यांची हे दिसते, तसा आउटलेट दिसला. ग्रेट ग्रेट. बघा मग ते जाऊन या, नाहीतर मग ते सारखे येतील तुमच्या विजन्स मध्ये. हो काय. हम्म. है ना? वेळ काढा, जाऊन या. छान हम्म. आहे. विजन दिसणं हे पण महत्वाचं आहे. हम्म. ह्या ना हे जे नवीन लोक आहेत ना त्यांच्यासाठी अ, या माझ्या मंजिरी अंगावर काकू, अजूनही काटा येतो. हा, ह्या कधी ज्या आहेत ना, या दुर्गारेखीमध्ये ही तेजश्री जोगळेकर जे आहेत, ते मंजिरी गद्रे, नंतर मुक्ता काकू, हे सगळे आहेत ना, हे दुर्गारेखीचे स्टुडंट्स आहेत. प्युअर दुर्गारेखीमध्येच त्यांनी स्वतःच्या एनर्जीज होत्या, ऑब्विस आहे त्यांच्याकडे छान एनर्जीज आपल्या सगळ्यांकडे असतात. पण दुर्गारेखीचा त्यांनी इतका छान वापर केलाय ना की सोडून दिलंय लिनिएजवर. तुम्ही सगळं करताय. येस येस येस, यू कॅन. डोक्यात बधीर आहे अजून. गुड. मानसीताई मस्त याच्यात जातात, ट्रान्स मध्ये होते. हो. मला अजूनही असा हेवीनेस असं जाणवतोय. असं वाटतं हम्म. तर काय तिकडनं परत येऊच नाही. हा. इथेच राहावं असं छान, अगदी शांत. खूप 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 छान. छान, खूप मस्त, एकदम छान वाटलं, खूपच छान. मी अशी आणि पडतच होते. नवरात्री साधनेसाठी म्हणून मी इन्सिस्ट करत असते की ही एनर्जी हो. हवी असते आम्हाला राईट. प्रत्येक वेळेला. येस. ही एनर्जी दिवसभर ओके, काम करते. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो येस. मच. थँक्यू गुरुजी. गुरुजी आहेत ओके. ज्यांच्यामुळे मला गायडन्स हो, मिळतात, राईट? येस, नक्कीच. मी लिव्ह दुर्गारेखीमध्ये. करते. येस येस येस, नक्की. ओके, थँक्यू. खूप छान. येस. ओके. एक सांगायचंय मानसीताई, हा हा. आजचा अजून एक टास्क आहे. रात्री झोपायच्या अर्धा तास आधी, म्हणजे आपण म्हणतोय ना की 11 वाजता झोपायला जातोय मी, किंवा तुम्हाला सवय असेल मोबाईल घ्यायची, तर ओके. डिजिटल सायलेन्स पाळायचं आहे अर्धा तासाच झोपायच्या आधी. ओके. ओके, डन डन. नक्की. मोबाईलला हात नाही लावायचा झोपायच्या अर्धा तासात, डायरेक्ट हो, झोपायचं. फक्त अलार्म अलार्म लावण्यासाठी फक्त घेईन. नाही, आधीच लावून ठेवायचा, मोबाईलला हात नाही बरं. लावायचा.
ठीक आहे. बरं आणि बरं. ह्या ओके. काही गोष्टी ना प्रोग्रामिंग टाकलेली आहे, 9 दिवस तुमच्यावरती काम करणार आहे. तुम्ही जर पाळलं तर अजून एका लेवलने हे होईल, राईट? हो हो हो, नक्की ठीक नक्की आहे. नक्की. ओके ओके आता ओके. ओके. येस. हा बोला. हे करता करता अक्षरशः असं डोलत डोलत खाली आल्यासारखं होत होतं सतत असं एकदम. एनर्जी हं? एनर्जी हेवी होते ना, म्हणून होतं. हं, हं, हं. आणि डोकं बधीर. मी मला हे आत्ता ऑब्झर्वेशन झालं या आठवड्याभरातलं म्हणालीस तरी चालेल. या 8-10 दिवसात मी जेव्हा जेव्हा मेडिटेशनला बसते किंवा आज सुद्धा बसलीये, तर पायाखाली जे आपण आसन घेतो, जमीन आणि पायाखालचं आसन ह्याच्यामध्ये आसन उचलल्यानंतर ती जमीन ओली झालेली असते. असं का? एनर्जी एनर्जी एनर्जीचा हो का? फ्लो वाढतो. मग ते मॉइस्ट आणि ते सगळ्या रिएक्शन्स असतात ऍक्च्युअली. ते खूप इन ओके. डेप्थ सांगायला. हा, एवढंच समजा कारण की एनर्जी आहे. आणि तुमच्या शरीरातून जेव्हा हीट बाहेर पडते, जसं हा. आपण कसं आहे, आपल्याला घाम कसा येतो, तसंच तो हम्म. एनर्जीचा प्रकार होतो. एनर्जी हम्म. हीट खूप वाढल्यामुळे काय होतं, ते आपलं ओलं होतं. मग ते मॉइश्चर, हवा हम्म. आणि आपली हीट त्याचं सगळं मिक्सचर बनून ते होतं. इट इज गुड. ओके. कारण एवढे दिवस असं मला कधी फारसं जाणवलं नव्हतं. पण हल्ली हल्ली मला हे बरेच वेळा जाणवतं की जमीन आणि याच्या मध्ये ते आसन उचलल्यानंतर तिथे ओलं ओलं झालंय असं जाणवतं. म्हणून मला विचारायचं होतं. नाही आणि नाही, हात. चांगलं ते निघते ना, ओके. हीट हा. निघते, त्याच्यामुळे ते ओलं होतं, ओके. बाकी काहीच नाही. कारण हाताला माझ्या उजवा हात माझा असा सारखा खरखरीत होतो. ओके. आणि म्हणजे जास्त हिटमुळे वगैरे साल निघत असेल ना, बरेच वेळा असं म्हणजे स्किन बरेच निघते आपली. हा, हा. मी आता सांगते, माझे 8 ते 10 दिवसापूर्वी इतकी भयानक स्किन हा. सुटत होती. गेले 2-3 वर्षात हे काम होत नव्हतं. पण एकदा हा. पूर्वीपासून म्हणजे 8-10 दिवस हम्म. कंटिन्युअस असं वाढवून रोज निघते स्किन. हा. इतके फडफडीत स्किन. झाले त्या. ती हीट हा. वाढली ना, की हीट हो. वाढली की होतं आपलं, ते नॉर्मलच गोष्टी आहेत. आणि तुम्ही मंत्र वगैरे पुष्कळ करतात तुम्ही लोक, त्याच्यामुळे तर हम्म. मंत्र जापामुळे हीट भयानक वाढते. मग ती ओके. हीट बॅलन्स करायला पोटातून काहीतरी चांगल्या गोष्टी घ्यायच्या, थंड गोष्टी. जसं दही सब्जा बी भातच वगैरे. खाल्ला, सब्जा बी घ्या. हा, तुम्हाला सब्जा बी चालत असेल तर. पण हा. वातावरण पण तसं नाहीये, तुम्ही सारखंच सब्जा बी घेऊ सारखं शकता. नाही घेता येत सब्जा बी. त्याच्यामुळे मग काय करायचं, दही घ्यायचं, दही भात खायचा. हम्म. त्याच्याने हम्म. पोट हम्म. शांत होतं. दही भात वगैरेने काय होतं, आपल्याला त्रास पण नाही होत. हम्म. आणि हम्म. व्हिटॅमिन B12 वगैरे पण त्याचं मात्रा, हे व्हायटॅमिनची मात्रा, मिनरलची मात्रा हम्म. मिळून जाते आपल्याला त्याच्यातून. आणि हम्म. त्याचबरोबर फाडल्याचं पण हे मिळून जातं, खातोय असं म्हणून. हम्म. आणि खूप थंडी वाढायचं पण नाही, कारण भात आणि दही ते मिक्सचरच तसं आहे. आणि हम्म. त्याच्यामध्ये आपण आता फोडणी वगैरे करतोय, मीठ हो. घालतोय, तर ते हो. सगळंच मिक्सचर ओव्हरऑल बॅलन्सिंगचं काम करतं. हम्म. 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 मग दही भात बेटर पडतो की ह्या गोष्टींमध्ये आपण घेतोय. तुम्ही सब्जा घेऊ शकतात. आपली हे असते ना, सौफ, हा. बडीशेपचं. बडीशेप. बडीशेपचं हा, पाणी वगैरे असं. हा, बडीशेप आहे, धनाजिऱ्याचं पाणी आहे, कधी हे घेतलं कधी ते घेतलं. किंवा काही प्रकारचे च्यवनप्राश वगैरे येतात गारवा करण्यासाठी. हं? तर अशा गोष्टी आपण घेऊ शकतो. बट मग हम्म. त्या आयुर्वेदिक गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी बरीच हो. लागते. ती हो. आपल्यामध्ये असेल तर आपण हम्म. करूच शकतो. जसं आमच्यामध्ये नाहीये, तुम्हा लोकांमध्ये असते. च्यवनप्राश उष्ण आहे बरं का, च्यवनप्राश थंड नाहीये. नाही नाही, गारवा पण देतात. त्याच्यातही प्रकार येतात. त्याच्यात ते प्रकार उष्णतेचं येतात. काम नाही करत. हा, कारण दोन गोष्टी आहेत, आपल्याला उष्णताही द्यायची आणि गरमीही द्यायची, तर बॅलन्स साठी पण असतं. तर थंडावा पण आधी, द्यायला. हा, आधी मलाही तेच वाटायचं की फक्त उष्णताच वाढेल म्हणून, पण तसं नाहीये. च्यवनप्राश मध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते डिसाईड करतं की च्यवनप्राश उष्ण आहे की थंड आहे, है ना. आज मला मध्ये उदबत्तीचा सुगंध घरात जाणवला. हो, आत्ता मगाशी. चांगलं आहे. तुमचे सगळे सेन्सेस ऍक्टिव्हेट होते. हं. चालेल. हं. अश्विनी ताईला काय बोलायचंय?
काही क्वेश्चन, काही वाटलंच तर बोलू शकते, कारण तुम्ही नवीन आहात. तर तुम्हाला असं वाटेल कसं बोलू, हे तर खूप बोलतायत. नाही ऐकते मी. चालेल. काही वाटलं विचारू शकतेस, आणि एनर्जी आता माझ्या मते बॅलन्स वाटते तुझी. हा, आता जरा रिलॅक्स वाटतंय. पाय खूपच व्हायब्रेट होत होते, अजून पण थोडस आहे अजून. ठीक आहे, होऊन जाईल ते. आणि चालायला सुरुवात करशील ना, तर ती एनर्जी होते, ग्राउंडिंग होऊन जाते. मी आता तेच केलंय, पाय जमिनीवर ठेवते. सो होतं. आणि तुझ्याशी मला एक गोष्ट बोलायची आहे. मंजिरी अत्यांचं तर मी होतं ते सांगितलंय, त्यांचं एनर्जी डायरेक्टच कनेक्ट झाली होती. मंजिरी काकूंच्या वेळेला मला नाही आलं. महेश त्यांच्याबरोबर एकदा आलं होतं. महेशचे 2 आलेत मला ऍक्च्युली गायडन्स, आणि तुमचा एक आलाय. तर मी बघते, रीमाशी बोलते आधी त्या बाबतीत. ठीक आहे, आणि सांगते, घाबरायचं काही नाहीये. मंजिरी आत्या, एनर्जी बॅलन्स करा हो, आणि मन शांत हो. ठेवा. मला नाही माहिती मला का असं सारखं मला येतंय. बाकी काही त्रास नाहीये ऍक्च्युली. सॉरी, म्हणजे तुम्हाला ते लागू नाही देऊ नाही, नका. बरोबर आहे, काही पण चूक नाहीच हे आहे. सगळ्यांसाठीच असतं. कर्ता कविता तू आहेस हे म्हणून सुद्धा आपण, तू हे का केलंस, हा क्वेश्चन विचारतो, आहे ना. हा. जर येस. तूच आहेस ना, माझं ते झालं. हा. कर्ता मग कविता तू हे तूच का केलंस, आहेस. का मला का होऊ दिलं, का होऊ दिलं पण असं. पण त्यांना माहितीये ना, की का होणं गरजेचं आहे. ते जर झालं नाही तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेच नसते.